नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती असेल किंवा इतर सरळ सेवा पदभरती असेल, कोणत्याही पदभरतीमध्ये NCL हे खूप महत्त्वाचं काम करतं. कारण कुठल्याही कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल आरक्षणाचा, त्या आरक्षणामधून तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी NCLची गरज असते. परंतु काहींना NCL लागतं, काहींना लागत नाही. आणि महिलांसाठी 30% आरक्षण म्हणून NCLची अट ही रद्द करण्यात आलेली आहे. परंतु तरीसुद्धा अजूनही प्रश्न हाच पडतोय की नक्की कोणत्या महिलांना NCL लागतं आणि कोणत्या महिलांना NCL लागत नाही. आता हा GR अतिशय स्पष्ट अशा भाषेत त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि कोणत्या महिलांना NCL लागतं आणि कोणाला ते लागत नाही हे आपण GRच्या माध्यमातून समजून घेऊया. मुळातच NCL म्हणजे काय हे तुम्ही समजून घ्या की नॉन क्रीमी लेअर. नॉन क्रीमी लेअर म्हणजे असा लेअर असतो की ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये असतं, त्यांना ह्याचा लाभ घेता यावा रिझर्वेशनचा, म्हणून त्यांना NCL प्रमाणपत्र सादर करावं लागतं. मग आता ते महिलांसाठी 30% आरक्षण म्हणून सुद्धा NCL लागतं किंवा तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला NCL लागतं. कोणतीही कॅटेगरी असू द्या, त्यामध्ये तुमच्या उत्पन्नाची मर्यादा 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला लाभ भेटतो. 8च्या वरती क्रॉस केलं तर त्याचा लाभ भेटत नाही. परंतु अशा पण काही कॅटेगरी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला NCLची गरज लागतच नाही. मग आता हा प्रश्न निर्माण कुठून झाला तर MPSC मधल्या एका कॅन्डिडेटने, वैद्यकीय अधिकारी होते ते, तर त्यांनी MPSCची एक्झाम पास केली, सगळ्या गोष्टी पास केल्या आणि नंतर जेव्हा त्यांचं फायनल सिलेक्शन झालं तर फॉर एक्झाम्पल त्या A या स्थानावर होत्या, परंतु ते NCL सादर करू शकले नाही आणि त्यामुळे त्यांची निवड तात्पुरती स्थगिती करण्यात आली आणि पुढच्या कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलं. आणि म्हणून ह्या A कॅन्डिडेटने महिला आयोगाला आणि MPSCच्या आयोगाला त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि त्याच्यावरती एक याचिका दाखल केली की वैद्यकीय अधिकारी म्हटलं की त्यांचं मुळातच उत्पन्न हे 8 लाखाच्या वरती ते जातंच. मग अशा वेळेस ओपन कॅटेगरीतल्या महिलेला मग लाभ कसा मिळणार? आणि त्यावेळेस हा GR काढला की ज्या महिला म्हणून आरक्षण घ्यायचं असेल ओपन कॅटेगरीसाठी तर ओपनमध्ये 30% महिला आरक्षण असतं, तर त्यासाठी NCL तुम्हाला लागणार नाही. आणि त्यामुळे म्हणजे MPSCतल्या विद्यार्थिनीने टाकलेल्या याचिकेमुळे लगेचच 4 मे 2023ला हा GR आला आणि त्यात सांगितलं जर ओपनमधनं तुम्ही 30% आरक्षणाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला NCLची अट लागू नाही, ती अट शिथिल करण्यात येत आहे. GRच्या वरतीच सुरुवातीला जर बघितलं तर खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील, आता खुला प्रवर्ग म्हणजे यामध्ये सर्व महिला असेल किंवा पुरुष उमेदवार असेल हे सर्व येतात. आता हा झाला खुला प्रवर्ग आणि त्यामध्ये महिला आरक्षण, आता हे झालं समांतर आरक्षण, ते असतं 30%. 30% सगळ्याच कॅटेगरीला जेवढ्या जागा येतील आपापल्या कॅटेगरीतल्या 30% जागा ही त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतात. मग आता या ठिकाणी जो ओपन ग्रुप आहे म्हणजे यामध्ये सगळ्याच महिला इन्क्लूड होतात, त्या ओपनमध्ये 30% आरक्षण यासाठी असणाऱ्या महिलांसाठीचा हा विषय आहे. परंतु बाकीच्या कॅटेगरीतल्या मुलांनी किंवा मुलींनी सुद्धा हे बघणं गरजेचं आहे, कारण आता त्यांच्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना त्यांचं NCL लागतं. तुम्हाला जर ओपनमधनं फॉर्म भरायचा असेल तर NCL लागणार नाही. तर हा GR पाहूया आपण. तर खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला म्हणजे ओपनच्या महिला तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याबाबत, मागास प्रवर्गातील महिलांना ही अट रद्द करण्यात येत आहे, पण कशासाठी? तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेण्यासाठी नाही, तर जो ओपन कॅटेगरीतल्या महिलांचा 30% जागा रिझर्व असतात त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर ती अट शिथिल करण्यात आलेली आहे. कारण बऱ्याच महिलांना असं वाटलं की फॉर एक्झाम्पल तुम्ही OBC मधनं बिलॉंग करता, मग OBC मधनं तुम्हाला NCL लागतं की लागत नाही? तुम्हाला NCL लागणार, कारण तुम्ही जर ओपन कॅटेगरीच्या 30% आरक्षणातून लाभ घेत असाल
तर तुम्हाला लागणार नाही. पण तुम्ही तुमच्या OBCच्या कॅटेगरीतून NCLचा लाभ घेताय, म्हणजे तुम्ही तुमच्याच कॅटेगरीतल्या 30% आरक्षणाचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तुमचं NCL लागणार आहे. शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित संस्थांमधील सेवांमधील भरतींमध्ये महिलांसाठी 30% समांतर आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत महिला व बाल विकास विभागाकडून शासन निर्णय 25/5/2001 निर्गमित करण्यात आला असून त्यामध्ये आरक्षणासाठीच्या अटी आणि शर्ती विहित करण्यात आलेला आहे. हा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये महिलांच्या अटी आणि शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत. आता जो मुद्दा क्रमांक 2 आहे यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की ही जी अट होती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी 2021ला एक्झाम झाली, 2022ला त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आणि जो शासन निर्णय आहे 25/5/2001 मगाशी वरती उल्लेख केल्याप्रमाणे त्यानुसार नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आता हे प्रमाणपत्र नसल्याने त्यांची निवड न करता गुणवत्ता क्रमांक 6 उमेदवाराची निवड करण्यात आली. या निकालाबाबत अगोदरच्या विद्यार्थ्याने हा आक्षेप नोंदवला, कारण औषधी द्रव्य विभाग किंवा मोठमोठ्या ज्या पोस्ट असतात त्यांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या आतमध्ये राहणार आहे का. आता या महिलेने आयोगाला इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की वेतन जे मिळणारं आहे स्वतःचं एकूण उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त होत आहे, त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळणे शक्य होत नाही आणि महिला आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या पदांकरता उमेदवाराची केवळ गुणवत्तेनुसार शिफारस करणं हे योग्य ठरेल. आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीतल्या महिलांसाठी त्यांची निवड यादी ही जाहीर करताना त्यांची स्वतःची गुणवत्ता, शिफारस ह्या बाकीच्या गोष्टी पाहून त्यांची निवड करण्यात यावी असा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यातून पण आता नेमक्या कोणत्या महिला आहेत की ज्यांना आता NCL लागणार नाही. खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या वेगवेगळ्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी ह्या पुढील प्रमाणे आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची नियमानुसार आवश्यकता नाही. खुल्या प्रवर्गातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील विवाहित महिलांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र निर्गमित करताना शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार केवळ त्यांच्या आई-वडिलांचे उत्पन्न गृहीत धरण्यात यावे, तर खुल्या प्रवर्गातील विवाहित महिलांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र निर्गमित करताना शासन निर्णयानुसार स्वतः उमेदवार व तिचे पती आणि मुले यांचे उत्पन्न गृहीत धरण्यात यावे. त्यामुळे या ठिकाणी दुसरा एक मुद्दा क्लिअर होतो की कोणाच्या उत्पन्नावरनं आपण नॉन क्रिमिलेअर काढायचं. जर जे ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं नावं या ठिकाणी दिलेली आहेत कॅटेगरी, तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या उत्पन्नावर आधारित उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे, तो NCL असला पाहिजे. आणि जे ओपन कॅटेगरीच्या महिला आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं, त्याच्या पत्नीचं आणि मुलांचं उत्पन्न गृहीत धरून त्यांचं उत्पन्न प्रमाणपत्र असलं पाहिजे. म्हणजे या विद्यार्थिनींचं उत्पन्न NCL असेल ते त्यांच्या पतीच्या स्वतःच्या त्या नावाने येतं आणि बाकीच्या कॅटेगरीच्या ते त्यांच्या माहेरच्या म्हणजे वडिलांच्या नावाने ते काढू शकतात.
त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा देखील त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे, जो की EWS प्रमाणपत्राची अटसुद्धा 8 लाख हा लेअर आहे आणि त्या विद्यार्थिनींना सुद्धा त्यामुळे खुल्या महिला प्रवर्गातील महिलांसाठी आता वेगळ्या नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्राची अट असण्याची आवश्यकता नाही. म्हणजे EWS कॅटेगरीच्या विद्यार्थिनींना सुद्धा NCLची गरज नाही. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जसं त्यांनी स्पष्ट इथे सांगितलेलं आहे की खुल्या गटातील महिलांना 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर NCL प्रमाणपत्राची सादर करण्याची अट ही रद्द करण्यात आलेली आहे. आता त्याचप्रमाणे मुद्दा क्रमांक 4 मध्ये देखील उल्लेख केलेला आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट किंवा तरतूद ही लागू राहील. म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमाती वगळता आणि वरती उल्लेख केला होता EWS प्रमाणपत्र, म्हणजेच अनुसूचित जाती जमाती आणि EWS प्रमाणपत्र वगळता बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या प्रवर्गातील महिला आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना NCL लागणार आहे. त्यामुळे निश्चितच महिला आरक्षण सर्टिफिकेट कोणाला लागेल कोणाला नाही लागणार आणि बाकीचे जे घटक आहेत की त्यांना सुद्धा NCL लागेल की नाही हे स्पष्ट GR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. पुन्हा GR मध्ये हे देखील सांगितलेलं आहे की विवाहित आणि अविवाहित महिलांनी कोणाच्या उत्पन्नावरनं स्वतःचं NCL काढायचं आहे. त्यामुळे ज्याला ओपन कॅटेगरीतनं फॉर्म भरायचा असेल आणि 30% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना NCLची गरज नाही, पण त्यांना ओपनमधनं कॉम्पिटिशन करावं लागेल. आणि जर तुम्हाला तुमच्या आरक्षणाचा, मग ते कोणतंही आरक्षण असो, तुमच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल आणि त्यातील समांतर आरक्षण तुमचं जे असेल त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला NCL लागेल. मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असो तो त्यातून तुम्हाला महिला आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला NCLची अट आहे असा हा GR मध्ये उल्लेख आहे. परंतु GRचं हेडिंग वाचून बऱ्याच जणांना असं वाटलेलं आहे की महिलांचं जे आरक्षण आहे 30% त्यासाठी NCL लागत नाही. NCL लागत नाही, ते फक्त ओपन कॅटेगरीतून जे महिलांचं आरक्षण घेणार आहेत ते, आणि जे इतर मागासवर्ग बाकी देखील त्यामध्ये लिहिलेलं आहे. पण ज्या आरक्षित प्रवर्गात महिला येतात त्यांना जर इथे ओपनच्या 30% मध्ये आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना NCL लागत नाही. परंतु त्यांना त्यांच्या कॅटेगरीमधून जे बाकीचे आरक्षित आहेत तर त्यातून आरक्षण घ्यायचं असेल तर NCL लागतं. त्यामुळे महिला उमेदवारांसाठी सुद्धा काही गोष्टी सोडल्या तर त्यांना सुद्धा NCL लागतं आरक्षण घ्यायचं असेल तर. सेम तसंच पुरुष उमेदवारांसाठी म्हणजेच मुलांना सुद्धा जर कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा आहे. 8 लाखाचं उत्पन्नाच्या आतमध्ये असेल त्यांना NCL काढण्याची गरज आहे आणि NCL असेल तरच पुढे आरक्षणाचा लाभ भेटतो. नाहीतर सरळ सरळ अशा विद्यार्थ्यांची गणना ही ओपन कॅटेगरीमध्ये होत असते. आता ओपनमध्ये पण समजा 100 पैकी 30% जागा महिलांसाठी आरक्षित असेल तर त्या उरलेल्या 70% जागा आहे त्यामध्ये बाकीच्यांचे एखाद्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर त्यांची गणना बाकीच्या या 70% जागांवरती होत असते. अशा प्रकारे आपण 30% महिला आरक्षण कोणाला NCL लागतं आणि कोणाला नाही लागत हे आपण पाहिलेलं आहे. गोंधळ फक्त ह्या ठिकाणीच ॲक्च्युली झाला, त्यामुळे महिलांना ही गोष्ट पटकन लक्षात येत नाही आहे की आता इथे लिहिलेलं आहे की सर्व मागास प्रवर्गातील महिलांना, आणि त्यामुळे बऱ्याच महिलांना असं वाटलेलं आहे की आम्ही कास्टमध्ये येतो आम्हाला NCL लागत नाही. परंतु हे सगळं मागास प्रवर्गातील महिलांना लिहिण्याच्या आधी सगळ्यात पहिली इथे जी लाईन लिहिलेली आहे ती पहिली आणि दुसरीच लाईन अति जास्त महत्त्वाची आहे. कारण
ते वेगळं आरक्षण आहे आणि खुल्या प्रवर्गातील महिलांचं जे आरक्षण आहे 30%, यामध्ये कोणत्याही बाकीच्या इतर मागास प्रवर्गातील महिलांना अर्ज करायचा असेल तर, असा त्याचा अर्थ आहे. परंतु फक्त हे 2-3 खालच्या लाईन वाचल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आणि म्हणून असं वाटलेलं असेल की बाकीच्या महिलांना आरक्षणासाठी 30% NCLची गरज नाही. परंतु हा जी आर तसा नाही. तुम्ही थोडं समजून घेतलं तर तुम्हाला ते समजून जाईल आणि नाहीच समजलं तर सरळ सरळ ह्या 2 लाईन वरच्या कट करून वाचा आणि मग खालच्या 3 लाईन वाचा. मग तुम्हाला समजेल की खुल्या प्रवर्गातील 30% आरक्षण आणि मग बाकीचं इतर मागास प्रवर्गाला जर त्या प्रवर्गातून कॉम्पिटिशन करायचं असेल ओपनमधनं. कारण पहिल्यांदा असं होतं, जर ओपन महिलांच्या 30% आरक्षणातून ज्याला कॉम्पिटिशन करायचं आहे, तर एखादे जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहे तर त्या एखाद्या महिलेला ओपनच्या 30%तून आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना सुद्धा NCL लागत होतं पहिलं. फॉर एक्झाम्पल OBC असेल, OBCच्या महिलेला जर ओपनमधल्या कॅटेगरीतून 30% आरक्षणाच्या जागेवर कॉम्पिटिशन करायचं असेल तर त्यांना ते 30% आरक्षण सर्टिफिकेट म्हणजेच NCL लागत होतं. आणि हेच त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या मागास प्रवर्ग किंवा इतर कॅटेगरीच्या महिला आहे त्यांना सुद्धा जर ओपनवरती कॉम्पिटिशन करायचं असेल तर NCL लागणार नाही. पण त्यांना त्यांच्या कॅटेगरीतून जे महिला आरक्षण असतं 30%, तिथे आरक्षण त्या जागेवर कॉम्पिटिशन करायचं असेल तर त्यांना NCL लागणार. म्हणजे आता त्यांना त्यांच्या जनरल कॅटेगरीमध्ये, त्यांच्या आरक्षित प्रवर्गामध्ये आणि प्लस त्या ओपनमधल्या महिलांमध्ये कॉम्पिटिशन करू शकतात. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.